कारफळला तुम्ही आज पूर परिस्थिती पाहणी केली आहे, कसं नियोजन आहे का? नाही, आपण पाहतोय की प्रचंड पाऊस पडलेला आहे. मराठवाड्यातल्या पावसाचं पाणी वाहून सीना नदीमध्ये आलं आणि प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी होताना आपण पाहतो. अनेक गावांना वेढा नदीच्या पाण्यानं दिलेला आहे, अनेक वाड्या वस्त्या आहेत त्यांना वेढा दिलेला आहे. आणि कालपासून आपण या वाड्या वस्तीवर गावामध्ये अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे. अनेक लोकांना आपण सुरक्षित स्थळी आणलेलं आहे. प्रशासन खूप ताकदीनं काम करते. काल रात्रीपासून NDRFची टीम पण या ठिकाणी पोचलेली आहे. त्यांनी अनेक लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी आणलेलं आहे. तरी पण काही ठिकाणं असे आहेत की ज्या ठिकाणी NDRFच्या टीमलासुद्धा जाणं आता मुश्किल झालेलं आहे. त्या ठिकाणी आपण या ठिकाणी मिलिटरीलाही बोलवलेलं आहे. ती टीम साधारण 1-1.5 तासामध्ये त्या ठिकाणी पोहोचेल आणि त्या लोकांचे रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करेल. पण त्यानंतर ही प्राप्त परिस्थिती पाहता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या ठिकाणी अशा लोकांना वाचवण्यासाठी अडचणी येत आहेत त्या ठिकाणी एअरलिफ्ट करून त्या लोकांना बाहेर काढण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. तशा बऱ्याचशाच परवानग्या झालेल्या आहेत. परवानग्यामध्ये आता ती टीम काम करते आणि त्या ठिकाणचं काम झालं की ती टीम गरज भासली तर याही ठिकाणी येईल आणि इथल्या लोकांना एअरलिफ्ट करून बाहेर काढण्याचं काम केलं जाईल. साधारण ओव्हरऑल आता बघितलं आपण 10-12 गावामध्ये साधारण 250 ते 300च्या आसपासची लोकं अजून अडकलेली आहेत की त्या लोकांना रेस्क्यू करून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. पहिलं प्राधान्य त्या लोकांना सुरक्षित स्थळी आणणं हे आहे. नुकसान भरपाईची मागणी करणं साहजिक आहे. शेतकरी बांधव हवालदिल आहे, शेतकरी अडचणीत आहे आणि त्याच्या मनामध्ये प्रचंड भीती पण आहे. अशावेळी नुकसानीची मागणी करणं आणि सरकारनं मदत करणं या दोन्ही गोष्टी वाजवी आहेत. परंतु यात सगळ्यात पहिलं प्राधान्य जे आहे आता लोकांचा जीव वाचवणं आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आमची कालही चर्चा झाली. मुख्यमंत्री महोदय सातत्यानं प्रशासनाच्या संपर्कात आहेत आणि इथल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी राहण्याची ठाम भूमिका आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाबद्दल प्राथमिक माहिती आम्ही दिलेली आहे. आता त्याचे पंचनामे होतील आणि सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि शेतकऱ्याला मदत करेल. त्याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही. पाण्याची परिस्थिती कशी आहे आता, वाढेल की कमी? आत्ता जी परिस्थिती दिसते आहे त्यामध्ये पाणी आता वाढेल अशी परिस्थिती सध्या तर वाटत नाही. कारण आता बऱ्यापैकी धरणाचा पाण्याचा बॅलन्स झाला आहे, कंट्रोल झालं आहे. त्यामुळे पाणी आता ठराविक लेवलनं सुटतं आहे. पण ज्या ठिकाणी दरवाजेच नाही, ज्या ठिकाणी पाण्याचा फ्लो अडवण्याचं कुठलं साधन नाही त्या ठिकाणी आता पाऊस पडला तर पुन्हा पाणी वाढू शकतं. पण आत्ता तशी परिस्थिती नाही. आत्ता जे पाणी आहे हाच फ्लो मेंटेन राहील आणि थोडा पाणी कमी होईल असा अंदाज आहे. परंतु शेवटी सगळ्या शक्यता गृहीत धरून प्रशासन तयारी करते आणि सगळ्या लोकांना सुरक्षित स्थळी जावं अशा पद्धतीची विनंती करते. मराठवाड्यातलं पाणी पश्चिम महाराष्ट्रात येते, मग पश्चिम महाराष्ट्रात येत असताना शासन सोलापूर दिलेला ओला दुष्काळ जाहीर करणार का? नाही, ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातल्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या सरकार करेल. मला वाटते जी आवश्यकता असेल ओला दुष्काळ जाहीर करण्याची तर ती ओला दुष्काळ जाहीर करेल सरकार. त्याचे काही निकष असतात सरकार तपासून बघेल आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत झाली पाहिजे या पद्धतीची भूमिका सरकारची नक्की आहे. पंचनामा करताना अनेक गोष्टीचा अडथळा येतो, मग पंचनाम्याचा निकष काय तुम्ही बदलणार का? एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की प्राप्त परिस्थितीमध्ये सगळ्या लोकांना जीव वाचवणं याला प्रायोरिटी आहे. पंचनामा करण्यासारखी परिस्थिती आत्ता नाही. शेतामध्ये पाणी आहे, शेतामध्ये जाणं कर्मचाऱ्यांना पंचनाम्यासाठी शक्य नाही. जेव्हा कधी पंचनाम्याचं चालू होतील आता 2-3 दिवसात तेव्हा ते वेगाने पंचनामे आपण करू आणि पंचनामे करत असताना कुठलाही निकष आडवा आला तर तो निकष आपण बायपास करून आपण पंचनामे करू, पण लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच प्रशासन सगळ्या सुविधा देईल. स्थलांतरित लोकांचं जेवणाची राहण्याची व्यवस्था होईल. त्यांना ज्या आवश्यक गरजेच्या गोष्टी आहेत ते प्रशासन नक्की करेल.